मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 51. ये बाहों में बाहे, ये बहकी निगाहें, लो आने लगा जिंदगी का मजा. एक दिन इस तरह होश खो जाएंगे, पास आए तो मदहोश हो जाएंगे, मैंने सोचा न था. या शब्दांसोबत अजून निकट झुकला थोडासा तर ओठ टेकतीलच तिच्या माथ्यावर, अन तिने किंचित टाचा उंचावल्या तर त्याच्या हनुवटीला ओठांचा स्पर्श होईलच. काय बोलावं, काय विचारावं, काय सांगावं, नाहीतर नकोच. हा क्षण असाच जगूया. पण मनाचे संवाद, नजरेचं हितगुज. मेघा, मैं कहीं ख्वाब तो नहीं देख रहा, आप मेरी बाहों में. अगर ये ख्वाब है तो बस मुझे कोई नींद से ना जगाए, मैं इसी लम्हे में रहना चाहता हूं. राजीव, स्वप्न तर पूर्ण झालं ना आपलं. असंच तुमच्या बाहुपाशात राहायचंय मला सदैव. त्याच्या मदहोश नजरेच्या डोहात डुंबताना बाहेर पडायची अजिबात इच्छा नसलेली ती, आणि तिच्या नजरेतील मधाची गोड नशा नसा नसात भिनत राहावी ही इच्छा असणारा तो. गाणे संपले, दिवेही उजळले, पाय स्थिर, पण मन धुंदीत डोलत होते. एकमेकांना निकट ठेवतच हे दोघे त्या रुमानी क्षणातच रमलेले. अभिनंदनाचा वर्षाव, टाळ्यांचा कडकडाट, न लवणाऱ्या पापण्याही दचकल्या, फडफडल्या. आपण दोघेच इथे नाही ही जाणीव. राजीव, इतके लोक आसपास असताना आपण आपल्याच विश्वात दंग. मी अशी तुमच्या समीप. हळूच खांद्यावरचा हात दूर करत नजर झुकवली. मेघा, आई एम ऑन क्लाउड 9. सबके सामने अब हक से आपको पास में रख सकता हूं. त्याने आजूबाजूस पाहत हलकेच हसत मान तुकवत कौतुक स्वीकारले दोघांच्याही वतीने. टाळ्यांचा गजर कमी होत असतानाच त्याच्या हातातून हात सोडवण्याचा तिचा प्रयत्न. कंबरेतील हात तो स्वतःच दूर करेल ही अपेक्षा, पण हात तो सोडेना. तिला चमकून वर पाहणे भाग. राजीव, गाणं संपलं, डान्स पण संपला, सोडा ना मला. दूर होण्याची धडपड अन नजरेनेच विणवणे. मेघा, बट वाय? सॉन्ग इतनी जल्दी कैसे खत्म हो गया? नो, आय एम नॉट लिव्हिंग यू. त्याच्या डोळ्यातही हसरा निर्धार, अन इतके वेळची कमरेवरील हळुवार पकड घट्ट. बोटांचा दाब वाढला. हिचे डोळेही किंचित मोठे, अन नजरेच्या या गुज गोष्टी अनुभवणारे खोडकर छळवादी संघटनेचे मेंबर्स हळूच जवळ आले. कोयल श्वेताची बोली. मेरा नंबर कब आएगा? सोबत कबूतर अभिमन्यूनेही गुटरगुम केलंच. अहो, बस झाला डान्स, हिनेही दबक्या आवाजात समजावले. 1 मिनिट. तिच्याकडे पाहत जरब, नुसती जरब, आवाज अन नजरही. आणि तिला अजून थोडं जवळ घेतच श्वेता अभिकडे त्रासिक नजरेनेच पाहिलं. तुम्हें तो कल डॉक्टर के पास ही लेकर जाऊंगा. हमेशा गले में कुछ ना कुछ फंस जाता है, एक बार ही गले का ट्रीटमेंट कर लेते हैं. मिश्किल आवाजातच श्वेताला सुनावले. और तुम्हें मेघा के साथ जितना डांस करना था तुमने अपनी एंगेजमेंट में कर लिया. अब दूर ही रहो, वरना मैं. अभिला तर फुल कडक शब्दात दम. वाक्य अर्धवट ठेवले तरी अभि काय समजायचे ते समजलाच. वरना एक घुसा लगा दूंगा, असेच काहीसे भाईच्या चेहऱ्यावरचे भाव. जवळ येणाऱ्या अभिला नजरेनेच हुश हुश करत दूर लोटले. हमारे लिए सिर्फ एक ही सॉन्ग, तुम दोनों ने 3-4 सॉन्ग्स पे डांस किया था. राजीवची मिठी मिठी तक्रार. अहो, बस झालं ना. तिचं आजूबाजूस पाहतच बोलणं. अनेक नजरा रोखल्या गेल्या आहेत
हे जाणवणं. मेघा, इफ आय कुड हॅव जस्ट वन डान्स विथ यू, आय वुड पिक अप अ सॉन्ग दॅट नेव्हर एंड्स. डोळ्यात खोलवर पाहत दूर जाऊ पाहणाऱ्या तिला बांधून ठेवले जवळ. मेघा, आयुष्यभर तुम्हाला असंच या बाहुपाशात झुलवायचं आहे. गाण्याच्या बोलागणिक तुमच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव अनुभवायचे आहेत. त्या नाचऱ्या हसऱ्या डोळ्यात स्वतःला हरवून घ्यायचं आहे. असेच काहीसे ते जड स्वरातील मधाळ आर्जव, तीही काही क्षण स्तब्ध. खाली केलेला हात पुन्हा खांद्यावर विसावला. नजरेनेच खाली झुकायचा इशारा. ओहो, अय हाय. यावेळी थट्टेत रिधिमा आणि गौरवही सामील. 4 जणांचे 8 कान ताठ यांचे कूजन ऐकण्यास. डान्स पुन्हा कधीतरी, निवांत वेळी. आज आपण होस्ट आहोत, गोड बोलून समजावलं आणि त्याचाही नजरेने होकार. असंही या क्षणी सर्वांसमक्ष अगदी मनमोकळा डान्स शक्य नव्हता. कपल डान्समध्ये काही मदहोश क्षण अनुभवायचे असतील तर एकांत हवाच. तिच्या अलवारपणे निवांत शब्दावर जोर देण्यातच एकांताची इच्छा समाविष्ट होती. तिने सांगितलं आणि त्याने सहज ऐकलं. 8ही कानांना विश्वास बसेना. भाई, आपको नहीं करना तो ठीक है, मैं तो कर सकता हूं ना. अभिचे पुढे येत बोलणं. भाभीजी प्लीज. अदबीने झुकून मेघा समोर हात. भाभी सोबत मी त्या दिवशी सारखा फास्ट डान्स करणार. भुवया उडवत भाईला छळून झाले. तीही गोंधळात. हो म्हणू की नाही. शी इज माय वाईफ अँड वी हॅव टू अटेंड द गेस्ट्स, राईट मेघा. कमरेवरचा हात तसाच ठेवत त्या छळकूट चौकटीपासून तिला दूर केलं. जी मेहराजी, चला. हळूच तिचा होकार. आता अभिचा चेहरा पाहण्यासारखा. भाभी माझ्यासोबत डान्स करणारच हा अति आत्मविश्वास क्षणात फुस. तुम करो अकेले डान्स. मिश्किल हसत अभिमन्यूला चिडवत आपल्या हक्काच्या बायकोसोबत राजीव साहेब गर्दीत मिसळले. येस, आय वन. लाव, दो मैंने 500 रुपये. जागेवर नाचतच अभिकडे पैच जिंकल्याचे पैसे मागणारी श्वेता. आजही भाभी सोबत डान्स करून दाखवणारच. अभिने घेतलेलं चॅलेंज. आणि भाई तुला चान्स देणारच नाही हे श्वेताचं म्हणणं आणि त्यावर लागलेली पैज. बाद में, मेरे पास नहीं है. पैज हरून हिरमुसलेला तो खांदे उडवतच उडवा उडवीची उत्तरे. झूठ मत बोलो, कल मेरे सामने एटीएम गए थे. चलो जल्दी से दो. श्वेताचे पण ठणकावणे. मला आत्ताच 500 रुपये हवे. हा हट्ट करणारी सन्याल घराण्याची राजकन्या श्वेता. आणि आत्ता नाही, नंतर देईन ही टाळाटाळ करणारा वाधवा खानदानचा राजकुमार अभिमन्यू. एका अब्जाधीशचं दुसऱ्या अब्जाधीशची 500 रुपयांसाठी भांडण. ते दोघेही वेडेच. रश्मी सोबत आज पूरबही पार्टीला उपस्थित. हे सेलिब्रेशन SWCच्या यशाचंही होतच की. त्यातून बेस्ट फ्रेंडच प्रोजेक्ट लीडर आणि तिचं वेडिंग रिसेप्शनही. पूरबचा पूरा हक. मेघा से मिलने का मौका, बीस्टला खिजवण्याची संधी तो सोडणार तरी कसा. अन झालंही अगदी तसंच. डान्स करून दोघे उशिरा आलेल्या काही महत्वाच्या व्यक्तींना भेटतच होते की पूरब आणि रश्मी सामोरे. रश्मीला पाहून राजीव खुश. बहीणचे मानलेले तिला. हाऊ आर यू रश्मी. हसून प्रश्न. पण पूरबकडे पाहता क्षणी ठेवणीतल्या आठ्या कपाळावर अवतरल्या. काय रे, का उशीर केलास. माझ्या हर एक सेलिब्रेशन मध्ये तू लेटच येतोस. मेघाचा नाराज होत विचारणं. अरे मैं क्या करता, रश्मी तयारच नव्हती. नजर चोरत त्याचं बोलणं. पूर्णपणे खोटं कारण. मेघाला माहित होतं. सॉरी मॅम, सॉरी सर, माझ्यामुळे लेट झालं. रश्मी किती गोड. भावी पतीची बाजू सांभाळलीच. आणि आता तुझ्याकडे आहे ना बीस्टची, आय मीन बेस्ट कंपनी. बीस्ट ओठांवर येता येता राहिलं. घामच फुटायचा बाकी होता.
राजीवची रोखलेली धारदार नजर पाहून पूरब गडबडला. ये बीस्ट तो एक दिन मेरी जान लेकर ही रहेगा. इसको देखकर ही डर जाता हूं मैं. पूरब, मैंने सुना तुमने क्या कहा. एक दिन जरूर मेरे हाथों से मार खाने वाले हो. पूरब अन मेघाच्या रंगलेल्या गप्पा. अन आता आपण काय करावं हा प्रश्न राजीवला. रश्मी अधूनमधून सामील होत होती बोलण्यात, पण राजीवची अस्वस्थता वाढतच होती. एक्सक्यूज अस, आम्हाला सगळ्यांना भेटायचं आहे. राजीवचं गंभीरपणे बोलणं. मेघाच्या हातात हात गुंफला. ही माझी बायको आहे. पूरबला सावधानतेचा इशारा. जेवून घ्या, आपली टीम बाहेर लॉनमध्ये असेल. दोघांनाही प्रेमाने आग्रह करत ती राजीव सोबत निघाली, गालातच हसत. पूरब बद्दलचा राजीवचा राग तिच्या समजण्या पलीकडचा, पण राजीवचं पॉझिटिव्ह असणंही तेवढंच सुखावणारं. व्हाय आर यू स्माइलिंग? विचारलंच त्याने कमरेवर हात ठेवत. काही नाही, असंच. हळूच पाहत त्याच्याकडे गोड हसू कायमचं. हे राज! हेल काढणारी हाक पाठीमागून. दोघेही वळले गर्रकन. ती जरा जास्तच वेगात. माझ्या नवऱ्याला राज म्हणणारी कोण ही नटवी? त्रासिक भाव चेहऱ्यावर. त्याच्या चेहऱ्यावरही गोंधळ. अन राजीवने नटवीला ओळखले नाही हे पाहून तर मेघाला आनंदी आनंद. भूल गए ना मुझे? मैं सीमा मित्तल, रिधिमा की फ्रेंड. बचपन में साथ में खेलते थे. तिचा आठवून देण्याचा प्रयत्न अन हलकीशी ओळख त्याच्याही डोळ्यात झळकली. बचपन में साथ में खेलते थे म्हणजे काय? ही राजीवजींसारखे धाडसे खेळ खेळायची की राजीव भातुकलीमध्ये भाग घ्यायचे? मेघाची मनातच चडफड. त्यातून ही बया तिच्याकडे बघतही नाहीये याचा राग. अन आपले अहो नटवीच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत आहेत हे पाहून तर राग मस्तकातच. हाऊ आर यू? तोंड देखलं का होईना त्याला विचारपूस करणे गरजेचे, पण मेघाचे डोळे बारीक. हे खरंच ओळखतात की काय? आय एम फाईन, काफी हँडसम लग रहे हो. तिचं लाडीकपणे बोलणं आणि इकडे मेघाचं दातावर दात घासणं. ए बये सीमा, आपल्या सीमा ओलांडू नकोस हा. आगाऊ कुठची. माझ्या नवऱ्याला हँडसम म्हणते. मी उभी आहे इथे म्हटलं. अँड आय एम मिसेस मेघा राजीव मेहरा. त्याच्या दंडाला विळखा देतच मेघा दोघांच्या मध्ये उभी, नाटकी हसत. स्वतःची ओळख करून देत आपल्या नावातील हरेक शब्दावर विशेष भार. अन नटव्या सीमाचं मेघाला वरपासून खालपर्यंत न्याहाळणं. ही कशी काय एवढी लकी? राजीव मेहराशी लग्न? कुत्सित हसू डोळ्यात. अहो, आपल्याला भेटायचंय ना सर्वांना? निघूया का? मधाळ आवाजातलं हिचं बोलणं ऐकून तोही चाट. तिचा सीमा समोर त्याच्यावर हक्क दाखवणं. सुखद धक्का. त्यानेही मानेने होकार दिलाच. एक्सक्यूज अस. नटवी समोरून स्वतःच्या अहोंना सोबत मिरवत नेणारी ती, अन तोही मिश्किल हसत तिच्या पाठी. या हसण्याचं कारण ना तिने विचारलं ना त्याला आनंदी होण्यापासून अडवलं. राजीव, तुम्ही फक्त माझे आहात. त्याच्या सोबत टेचात चालणाऱ्या तिचं म्हणणं.